तर या सामन्यासाठी पंच मैथिली स्पोर्ट्स मालकाचं नाव काय? मैथिली स्पोर्ट्स मालकाचं नाव परशुराम भोईर. तसेच मैथिली स्पोर्ट्सचे ओनर परशुराम भोईर यांनी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज साठी शूज दिलेले आहेत. तरी त्यांनी इकडे यावे, त्यांचं स्वागत करतील जयेश भोईर. अरे इकडे ना तिकडे जाय. हॅलो. तर पंच समीर भोईर, तिकडे वैभव घासे, संकेत सावंत, आकाश पाटील आणि इकडे स्वप्नील सावंत. पाच पंचानंतर चांगले असे आयोजन. तुम्ही कुठे चालले मग? जो कोणी जेवायचं असेल त्यांनी जेवून घ्या, कारण 10 मिनिटात जेवण बंद होणार आहे. नंतर मग जेवण भेटणार नाही, मग तुम्हाला डायरेक्ट 5वी घरी जायला लागल जेवायला. आता कोलवाड्यातील वरिष्ठ माणसं काशीनाथ सावंत व दत्तात्रय भोईर यांचं सुद्धा स्वागत करण्यात येईल. त्यांनी स्वागत स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्स जवळ यावे. बारीक पोरांनी गडबड करू नका. गडबड करू नका. अरे पण त्यांना पण घ्यावाचा ना. तर मॅच चालू करा. अंपायर मॅच चालू करा. आणि आकाश पाटील मॅच चालू कर. मच्छिंद्र शेलार, टाइमपास नको, मॅच चालू कर. मच्छिंद्र शेलार कुठे असेल त्याने स्वागतासाठी यावे, आपलाही स्वागत करण्यात येईल. मॅच चालू करा. लक्ष ठेव जयेश. अंपायर डिसिजन देतील, वाद करू नका. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी नितेश तुरे यांची, चांगली अशी गोलंदाजी. फलंदाज बारक्या. अरे हो असती गडबड करू नका. असती मध्ये जाऊ नका. 1 रन गेली चालेल. गडबड करू नका. अस्ती घ्या, अस्ती खेळा. आणि चांगली अशी गोलंदाजी नितेश तुरे. 3 बॉल 2. आरामात घ्या. तर चांगली अशी गोलंदाजी. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 2. चांगली अशी गोलंदाजी नितेश तुरे यांची. आणि माझी साथी स्कोरर जयेश भोईर. 4 चेंडू 2 धावा. आणि माझी साथी समालोचक गौरव. अरे देवा. चांगली अशी गोलंदाजी. पंच चौका. वाह, काय फलंदाजी. ओव्हरला 6 ओव्हर झाली. 6 चेंडू 6 धावा. प्रथम फलंदाजी करताना
आपल्या संघासाठी 6 धावा कुठल्या बारक्यांनी बारक्या 5 आणि रोशनदादा 1 अशी संघाची धावसंख्या 6. पुढील गोलंदाज मनीष 1 BHK चे डान्सर मनीष भोईर. माझी साथी समालोचक गौरव. चांगली गोलंदाजी चेंडू जातो डॉट. चांगली गोलंदाजी रोशन भोईरला काही चेंडू समजत नाही. संघाची धावसंख्या झाली 6. 1 चेंडू संपलाय. वाह क्या फिल्डिंग है. आरामात मस्त फिल्डिंग. चांगलं कटून मारले चेंडू मात्र क्षेत्ररक्षण चांगलं. 2 चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 7. चांगली गोलंदाजी मनीष भोईर यांची. चेंडू डॉट. 3 चेंडू संघाची धावसंख्या झाली 7. बाजूला वाण आहेत ना दिसत नाही. आयोजक शेवटपर्यंत वाढू जेवण किती पण येऊ द्या परंतु आता 10 मिनिटात जेवण बंद होणार आहे. चांगली गोलंदाजी बोल्ड. वाह क्या गोलंदाजी. मस्त गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाली 7. 4 चेंडू वाटतं. 4 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. चांगली गोलंदाजी. आता बॅट्समन आलाय नीरू. चांगली गोलंदाजी. 8 धावा. संघाची धावसंख्या 8. लास्ट चेंडू 8 धावा. आदित्य तुरे विनायक पाटील शोधताय. आदित्य तुरे विनायक पाटील स्टेजच्या जवळ शोधतो आपल्याला. आदित्य तुरे आणि विकेट स्टम्पनी ठोक. हां समीर. स्कोर झालाय तो 8 झाला 8. 2 ओव्हरच्या संघाची धावसंख्या तरी 8. चांगली अशी गोलंदाजी. फलंदाज नीरू. चांगला शॉट. थापी शॉट. 4 धावा. मूत खरा परवडला पण नीरू नको. थापी. संघाची धावसंख्या 12. विकेट. स्कोर झाला 12. 2 चेंडू स्कोर 12. फलंदाज आता कोण येतोय. योगेश पाटील. पहिल्या ओव्हरला 4. दुसऱ्या ओव्हरला निरंजन तुरे बाद झाले. त्यानंतर आलाय योगेश पाटील. चांगली गोलंदाजी मात्र दोन. पंच 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 पंच. तुम्ही जा. माग आहेत ना. 2 धावा. माग आहेत प्लेयर. काय चिडू नका. माग प्लेयर आहेत. आपलेच आहेत. आपले प्लेयर आहेत. ते पुढे बसलेत का. ते पुढे बसलेत का सांगा. माग प्लेयर आहेत. ते कोण बसलाय. यो हर्या तुझ्या बाजूला कोण येतो त्याला आत्म बाहेर घे. चरण ग्राउंडच्या बाहेर बस.
स्कोर 14. विकेट. वाईट चेंडू. 15. 3 चेंडू समाप्त. संघाची धावसंख्या 15. चेंडू झाले ते 3 ना 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या 15. नवीन बॅट्समॅन कुणाल. प्लेयरांनी आतमध्ये येऊ नका. प्लेयरांनी आतमध्ये येऊ नका नाही पेनल्टी दिली जाईल. आउट. रन आउट. संघाची धावसंख्या 15. 4 चेंडू आत. रमेश चव्हाण यांचंही आगमन. तर पुढील होणारा सामना नित्या 11 वर्सेस रिक्वित 11. नो चेंडू. पंच देतील. तुम्ही कशाला येता आतमध्ये मला तेच कळत नाही. पंच देतील ना. तुम्ही कशाला आतमध्ये येता. पंच ठेवलेत ना. पंच नो चेंडू ना. नो चेंडू. जेवण संपलेलं आहे वाटतं. लास्ट. नित्य 11 वर्सेस रिक्वित 11. टॉस साठी या. आणि हा विकेट. विकेट. संघाची संख्या झाली 17. 17. लास्ट चेंडू. नित्य 11 वर्सेस रिक्वित 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस विन साठी या. टॉस साठी या. कोण जेवायचं असेल त्यांनी लवकरात जेवून घ्या नाही तर जेवण 5वी घरी डायरेक्ट जा. मॅच चालू करा. तुम्ही कशाला सांग 5 एकदाच येतात तुम्ही मग काय फायदा. एक बॉल झाला का आतमध्ये 10 प्लेयर. एक बॉल झाला का आतमध्ये 10 प्लेयर. मस्त. 19 झाल्या आणि 20 to win. 2 जण आले का. टॉस करतील आपले डॉक्टर गणेश शेलार. टॉस करा. तर पंच चंद्रशेखर पाटील यांचंही स्वागत असेल आपटा कोलीवाडा प्रीमियर लीगमध्ये. आपणही समालोचक कक्षात येऊन बसायचं आहे. त्यांचं स्वागत करतील अंकल चव्हाण. अंकल चव्हाण चंद्रकांत पाटील यांचं स्वागत करायचं आहे. चेंडू द्यायचा आहे. टॉस विन रिक्वित 11. आता पुढचा नियम सांगतो. ग्राउंड मध्ये येऊ नका. तर चंद्रकांत पाटील यांचं स्वागत करतील प्रदीप भोईर पंच. तर एक चेंडू झाला तर आतमध्ये येऊ नका असं विनायक पाटील सांगतायत.
आतमध्ये आला तर 2 रनाची पॅनल्टी तुम्हाला देण्यात येईल. पंच बघतील, पंच आहेत. लाईट बंद पडली आपली ते पण बघायचं की काय नाही बंद असेल परत आज काय काम कुठले कप्तान आकाश पाटील आपला पारितोषिक घेऊन जायचे. किराया आणि रियान आपला पारितोषिक घेऊन जायचंय. पारितोषिक दे ते यांनी दिलं आहे. कोणतरी तो आला दे आकाशला दे. मला पण परेश डीजे कुठे असतील त्याने लवकर यावे. परेश डीजे अरे एकाने पारितोषिक लावलेला. बाबा षटकार वाह षटकार बॉल द्या. परेश डीजे कुठे असतील त्यांनी तर मैत्री स्पोर्टचे सर्वा दोघांना पण तिकडचा प्रॉब्लेम माझे पण लागलेला मगाशी बटना बंद होती. बटना बंद ही एलईडी बांधत होतो ना मी इथं मारायला माझे पण लागला. एकच वापरा कोण नाही ना बोला. हॅलो 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 विकेट. 5 चेंडू आणि 3 धावा. बॉल बघायला जा रे माग कोणतरी. परशुराम भैर यांनी येऊन असं नसतं व्हायचं आहे. मैत्री स्पोर्टचे सर्व एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 4. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावांची गरज. फलंदाज मनीष भोईर, गोलंदाज योगेश पाटील. साथी समालोचक गौरव तुरे. डेड बॉल. चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक. तीन चेंडू आणि संघाची धावसंख्या 6. 3 चेंडू संघाची धावसंख्या 6. अजूनही 14 रनची गरज. तर कोण जेवायचं असेल त्यांनी जेवून घ्या. शेवटचा आता
वाईट चेंडू आणि रन झालाय तो 8 झाल्या. 4 बॉलांचा समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 8. कुठेतरी एक चौका मारायला लागेल आता 2 चेंडू मध्ये. तेव्हा तेवढीच चांगली क्षेत्ररक्षक. नऊ लास्ट चेंडू आणि हा षटकार. फलंदाज आउट. न्यू फलंदाज मनोज पाटील. 6 चेंडू बॉल दे अजय बॉल घे. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. चांगली अशी गोलंदाजी टाकली योगेश पाटील यांनी. तर सुवर्ण संधी मनोज पाटील यांना. मॅच जिंकवली तर बदस ग्रुपकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. टॉस झालेला आहे. वाह फिल्डिंग, वाह फिल्डिंग आहे. 5 चेंडू आणि 10 रनांची जरूरत. मनोज पाटीलला सुवर्ण संधी. जर जिंकवली मॅच तर बदस ग्रुपकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. 5 चेंडू 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावांची गरज. स्टंप टोक, स्टंप टोक. तीन चेंडू 9 रनांची जरूरत. 3 चेंडू 9 धावा. चौका. बॉल दिसला नाही. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. आता कुठे आता सामना आलाय. सगळ्यांच्या भाषण्या फुसफुस गौरव सांगतोय. गौरव सांगतोय संघाच्या संघात सर्वांच्या भाषण्या फुसफुस फुसफुस फुसफुस. आणि दांडी गोल. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावांची गरज. सामना बरोबरी सुटल्यास कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी 5 पाहिजेत. चौका मारला तरी जिंकू शकत नाही ना, कारण हा अंडरमचा खेळ आहे. छक्का पाहिजे, छक्का.